अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा हा मायदेशी आता परतलाय। अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। भारतामधील अनेक जण या देशांमध्ये अडकून पडलेले आहेत। शेकडो भारतीय नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता होती। यामध्ये विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुद्धा कुवेतमध्ये अडकला होता। काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करत आपल्या मुलाला सुखरूप मायदेशी आणावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा त्यांनी विनंती केली होती। आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं अभिनय घरी परतलाय आणि त्यानंतर सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। तर आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत स्वतः अभिनेत्री विशाखा सुभेदार। विशाखाताई, आपला मुलगा सुखरूपपणे आता परतलेला आहे, काय आपल्या भावना आहेत? आहे मला म्हणजे सुटकेचा श्वास सोडलाय, मी आनंद होतोय पोरग घरी आले त्याबद्दल खरंच देवाचे आभार मानावेच वाटत। सातत्याने देवाच्या पुढ्यात होते मी, तर देवाने ऐकलं। शासनाने पण खूप छान पद्धतीने मी मदत केलेली आहे। तुम्ही जेव्हा मुलगा अडकलेला होता, तुम्ही एक व्हिडिओ सुद्धा समोर आणला होता आणि तुम्ही पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केली होती की तुम्ही लवकरात लवकर जे अडकलेले भारतीय आहेत आणि तुमचा मुलगा त्यांना इथे आणावं म्हणून। कुठे कुठे तुम्ही या संदर्भात प्रयत्न केले होते, कुठे कुणाकुणाला तुम्ही विनंती केली होती? नक्कीच खूपच मोठा प्रवास होता। म्हणजे माझा व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडे आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे विनवणी केली होती की या सगळ्यांना परत आणा म्हणून, कारण तिथे अडकली काही मंडळी आपली त्यांच्याकडे पण म्हणजे लक्ष द्यावं। पण अक्षरशः तो व्हिडिओ गेल्यानंतर त्यांना सगळ्यांना म्हणजे मागे लागले। स्वतः शिंदे साहेबांनी अभिनयशी बोलणं केलं, फोन केला, माझ्याशी बोलले ते। त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री साहेबांकडे जे ओएसडी आहेत मनोज मुंडे आणि मुरलीधर मोहोळ यांचे जे ओएसडी आहेत विनोद सातव आणि प्रेरणा होनराव, या चौघांनी अक्षरशः तगादा लावला होता। शेवटच्या काही दिवसांमध्ये अभिनयाचा विजा ना सौदीचा होत नव्हता अजिबात। 24 जणांचा विजा एका वर्ल्ड ट्रॅव्हल एजन्सीच्या कंपनीमुळे एक्सटेंडेड लिस्ट मध्ये अडकला होता। त्याचं कारण काही सांगत नव्हतं, फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे आता डायरेक्ट मंडेला विजे मिळणार आणि बाकी सगळी मंडळी हलत होती तिकडून। फक्त त्यांनी कारण या सगळ्यांनी मिळून एक चार्टर्ड बुक केलं होतं, पण ते हलत होतं आणि त्यात अभिनयचा विजा काही अडकला होता आणि त्यामुळे खूप टेन्शन आलं होतं। आता म्हटलं सगळे निघतील आणि आपलं पोरगं तिथे अडकायचं आणि अजून ते 24 जण ती बिचारी अडकायची। आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी अक्षरशः वरती म्हणजे गल्फमध्ये त्या अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांच्याकडून जोर लावून ते सगळं प्रकरण काही का होईना एका दिवसाच्या अगदी रात्रभरात सकाळी विजा मुलांच्या हातात होता, ई विजा, जेणेकरून त्यांनी सौदीला ट्रॅव्हल केलं। आणि पहा नशीब म्हणजे कसं असतं, इतकं तगादा लावला गेला परमेश्वरांनी आणि त्यांच्याकडनं सुद्धा जे तिथून हल्ले त्यानंतर म्हणजे सौदीकडे निघाली सगळी मंडळी आणि कुवेतमध्ये आपण बघितलं की खूप मोठा अटॅक झाला। तर त्याच्यामुळे या सगळ्या अतिशय समस्याच होती माझ्या पुढ्यात, काही टेन्शन पण खूप होतं, पण ती त्यावेळेला अगदी मदतीचा हात पोचला। त्यामुळे मला खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते। विशेषतः माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुरलीधर मोहोळ साहेब आणि त्याच्यानंतर मनोज मुंडे, त्यांचे ओएसडी विनोद सातव, आपले प्रेरणाताई आणि एकनाथ शिंदे साहेब, सगळ्यांचे मी मनापासून आभारले। अगदी म्हणजे भाव आपल्या अगदी काय म्हणूया भावासारखे घरातल्या लोकांसाठी कसं आपण उभं राहतो खंबीर, तशी ही सगळी जण माझ्या मागे उभी होती। मला सातत्याने फोन करत होती की माझ्या अभिनयला पण अनेक म्हणजे मनोज मुंडे जे ओएसडी आहेत त्यांचे अभिनयाशी डायरेक्ट संपर्क साधत होते। जवळजवळ 2 तासांनी त्यांचे फोनाफोनी होत होते। विशाखाताई, अभिनय आलेला आहे, अभिनयशी तुमचं बोलणं झालं का? तिथला संपूर्ण प्रसंग कसा होता, त्याविषयीचे काही अनुभव त्यांनी सांगितलेत का? सांगितलंच म्हणजे तो म्हणाला की आई, मला एक त्यावेळेस आई म्हणून मला काळजी वाटेल म्हणून तुम्हाला फोनवरनं फार काही सांगत नव्हता। 1-2 पडतायत मिसाईल म्हणजे ड्रोन पडतायत, हवेतल्या हवेत होत आहेत, तर त्या हवेतल्या हवेत जरी 1-2 तो सांगत होता, पण त्याचं प्रमाण त्याने आता आल्यावर सांगितलं की आता त्याने सायरन वाजवत होता, सतत ड्रोन पडत होती, त्याच्यामुळे तिथली अवस्था जरा म्हणजे वाईटच होती ना। अजिबात हॉटेलच्या बाहेर पडता येत नव्हतं, तर तिथल्या तिथेच राहावं लागत होतं आणि जे कानावर आणि डोळ्यांना दिसत होतं ना वरती हवेतल्या हवेत त्यांना जायबंद केलं होतं, पण ते त्यांची हवेतल्या हवेत झालेली ह्याच्यानंतर सुद्धा खाली जे पडत होतं
स्फोट झाल्यानंतर त्याच्यानी सुद्धा नुकसान होतच होतं. त्यामुळे ते सुद्धा एक ड्रोन त्याच्या हॉटेलच्या बाहेर पडलं, त्याच्यामुळे सुद्धा मी काळजीत होते. पण तो म्हणला की वॉर सिच्युएशन आपण फक्त ऐकतो, पण म्हणजे ते अनुभवणं जरा भयानकच होतं. आणि तिथून ते हल्ल्यानंतर मागे वळून पाहिलं तर अख्खं कुवेतमध्ये अक्षरशः उद्ध्वस्त, म्हणजे ती 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 जी फ्युएलचं काहीतरी झालं, स्फोट झाला, ते सगळं भयानकच होतं. पण म्हणजे तो सांगतोय अजून एक अजून तो सुद्धा स्वतः आता तो झोपलाय जरा, कारण तो जागाच आहे गेले कित्येक दिवस, 3-4 दिवस. मला म्हणजे कुवेतमधल्या महाराष्ट्र मंडळाचं पण खरंच कौतुक आहे, की त्यांनी या सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील लोकांना म्हणजे 2 वेळचं फूड दिलं, एअरलाईननी राहण्याची व्यवस्था केली आणि सगळ्यांनी अगदी भरभरून म्हणजे निश्चित. कुठलीही काही हात न राखता जितकी होईल तितकी मदत या सगळ्या मंडळींना केलेली आहे. अगदी त्यामुळे सरकारच्या मदतीने आज अनेक भारतीय हे पुन्हा एकदा मायदेशी परतलेले आहेत, सुखरूप परतलेले आहेत आणि त्यामध्ये अभिनय सुद्धा सुखरूपपणे परतलेला आहे. धन्यवाद विशाखाताई आपले अनुभव सांगितल्याबद्दल. अभिनय पुढेच आहे. सगळे अडकलेले